नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 10 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 12वीचा इंग्रजी विषयाचा पेपर कसा सोडवायचा. तर सर्वप्रथम तुम्हाला बोर्डाची जी उत्तरपत्रिका देतील त्यावर तुमचा सीट नंबर व्यवस्थित अंकात लिहायचा. त्यानंतर तो अक्षरात व्यवस्थित लिहून तुमची इथे सही करायची. त्यानंतर केंद्र क्रमांक जो असेल तो व्यवस्थित लिहायचा. तर विषय कोणता आहे? इंग्लिश. पेपर याच्यामध्ये काहीही लिहायचं नाही आणि आपल्याला इथे दिनांक काय लिहायचं इथं 10 फेब्रुवारी 2026. उत्तर लेखनाची भाषा जी असणार आहे ती इंग्लिश असणार आहे. त्यानंतर चला 80 मार्काचा पेपर आपण पाहूया. तर सेक्शन 1 जो असणार आहे तो सीन पॅसेजवर असणार आहे आणि हा टोटल तुमचा 16 मार्क्ससाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 मधला ए, त्याच्यानंतर A1 जो असणार आहे तो पॅसेजवरचाच असणार आहे. त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित एकानंतर एक सोडवायचा आहे. इथे डायरेक्ट A3 हा क्वेश्चन्स सॉल्व करायचा नाही. त्यानंतर A2 हा देखील पॅसेजवरचाच असणार आहे. तो देखील व्यवस्थित सोडवला पाहिजे. A3 त्याच्यानंतर A4 जो असणार आहे क्वेश्चन्स तो तुमचा जो असणार आहे तो ग्रामर किंवा इंटरप्रिटेशनवर असणार आहे. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ग्रामरचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. A5 जो क्वेश्चन्स असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सवर असणार आहे आणि पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही एक 5 ते 6 ओळीत लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इथे 1.5 किंवा 2 मार्क्स हे मिळून जातील. त्यानंतर A6 जो क्वेश्चन असणार आहे तो ग्रामरवर असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेन्स काळ बदला असा प्रश्न येईल. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्टचे इनडायरेक्ट करा, अशा वेगवेगळे प्रकारचे ग्रामरचे जे क्वेश्चन्स असतील ते A6मध्ये 2 मार्क्ससाठी आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे टोटल. त्यामध्ये अतिशय सिंपल असणार आहेत क्वेश्चन्स. नेगेटिव्ह सेंटेन्स सिंपल सेंटेन्समध्ये करा किंवा क्वेश्चन टाईप क्वेश्चन तयार करा. त्याच्यानंतर ॲड अ क्वेश्चन टॅग. त्यानंतर B2 जो असणार आहे तो स्पॉट द एरर. ते जे सेंटेन्स तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेले आहे ते व्यवस्थित लिहून काढायचे. त्यानंतर त्याच्यात जी चूक आहे त्याला जस्ट आपल्याला सर्कल करायचं आहे पेन्सिलने व जे करेक्ट स्टेटमेंट आहे तर इथे बघा फॉरच्या ऐवजी टू येणार आहे. तर इथे जे करेक्ट तुम्ही केलेलं आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि ते सेंटेन्स आणि परत तुम्हाला लिहून काढायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो अनसीन प्रोज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तो पहिल्यांदा पॅसेज वाचायचा आहे. त्यानंतर त्याचे क्वेश्चन्स हे 1 बाय 1 A1 A2 हे देखील पॅसेजवरचे असणार आहेत. A3 सुद्धा जो तुम्हाला दिलेला आहे पेपर पॅटर्ननुसार ते विचारण्यात येईल प्रश्न. त्यानंतर A4 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन्स असणार आहे आणि पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन्स जिथं आपलं मत मांडायचं आहे तिथं अजिबात तुम्ही हा प्रश्न स्किप करायचा नाही. तिथे 4 ते 5 ओळी जर तुम्ही तुमचं ग्रॅमॅटिकली इफ इट इज नॉट करेक्ट और इनकरेक्ट यू हॅव टू एक्सप्लेन युअर ओन रिव्ह्यूज और युअर पर्सनल रिस्पॉन्स इन युअर वर्ड्स. यू कॅन गेट मार्क्स इझिली. त्यानंतर A5 जो क्वेश्चन असणार आहे तो अगेन ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स असणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत A5 झाला. A6 जो असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सिमिलर वर्ड्स, अँटेनॉम्स, अपोजिट वर्ड्स असे पॅसेजमधले हुडकून लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी जो आहे समरी रायटिंग हा 3 मार्क्ससाठी आहे, ज्याच्यामध्ये टायटलला 1 मार्क्स, तुम्ही कशाप्रकारे तुमचं ग्रॅमॅटिकल आहे की नाही, करेक्ट आहे की नाही त्याला 1 मार्क्स, आणि टू दी पॉईंट म्हणजे व्यवस्थित जर समरी लिहिली असेल तर तुम्हाला तिथे 3 मार्क्स पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2C जो असणार आहे तो माइंड मॅपिंगचा असणार आहे. माइंड मॅपिंगमध्ये व्यवस्थित डायग्रॅम्स पेन्सिलने काढायचे आहेत आणि तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन व्यवस्थित डायग्रॅम्समध्ये जे तुम्ही लिहिला असेल ते लिहायचे आहे. खाडाखोड अजिबात करायची नाही. त्यानंतर
क्वेश्चन नंबर 3 म्हणजे सेक्शन सेकंड हा पोयमवरती असणार आहे. त्यामुळे A1 हा देखील तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनसाठी आहे, पोयमवरचाच क्वेश्चन्स आहे. त्यानंतर A2 देखील पोयमवरचाच क्वेश्चन्स असणार आहे. A3 असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे अकॉर्डिंग टू द पोयम अँड यू हॅव टू एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स इन अ 3 to 5 लाईन्स. त्यानंतर A5 जो असणार आहे तर कवितेमधील एखादी ओळ देतील आणि त्याचा फिगर ऑफ स्पीच ओळखायला सांगतील. त्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे. ॲटलिस्ट 2 to 3 लाईन्स तुम्ही ते एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आणि फिगर ऑफ स्पीच ही व्यवस्थित ओळखून लिहायची आहे. तर इथे तुम्हाला मार्क्स मिळून जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधला A5 जो असणार आहे ते कंपोज अ पोयम. तर तुम्हाला एखादी कविता तयार करायची आहे. तर ह्यामध्ये लाईफ हा सब्जेक्ट दिलेला आहे, पण इथे कोणताही सब्जेक्ट देतील जसं की कॉलेज लाईफ, सक्सेस, फ्रेंडशिप. त्यानंतर असे विविध सब्जेक्ट्स दिलेत. त्यात तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर स्वतःच्या भाषेत एखादी पोयम, स्वतःच्या शब्दात व्यवस्थित पोयम हे रायमिंग वर्ड्स त्याचे सिमिलर असले पाहिजेत, असं व्यवस्थित मिनिंगफुल पोयम लिहायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो असणार आहे बी कोणता असणार आहे ॲप्रिसिएशन हे तुम्ही पॅरेग्राफ्समध्ये लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 2 किंवा 3 पॅरेग्राफ्स तुम्ही ॲटलिस्ट लिहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही फिगर ऑफ स्पीच काय आहे, त्या पोयमचे पोएट कोण आहेत, ती पोयमचं मेन थीम काय आहे, त्यानंतर ते पोयम फ्री वर्समध्ये आहे का, तर त्या पोयममधून मॅसेज काय येतो आपल्याला, मॅसेज काय देते ती पोयम, त्यानंतर आपल्याला काय तर आपल्याला ही पोयम का आवडली यानुसार एक्सप्लेन करायचं आहे. हे तुम्ही पॅरेग्राफ्समध्ये व्यवस्थित लिहायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे तो सेक्शन 3 असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग स्किलचा पार्ट अगेन 16 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्ही व्हर्च्युअल मेसेज अटेंड केला तर तुम्हाला अतिशय हे सोपे आहे. व्हर्च्युअल मेसेज अटेंड करण्यासाठी तुम्हाला सिम्पल डेट लिहायची आहे, त्यानंतर टाईम व्यवस्थित लिहायचं आहे आणि कुणासाठी हा मेसेज आहे तर त्याचे नाव लिहायचं आहे. अगेन वी हॅव टू 6 to 7 लाईन्स वी हॅव टू राईट द व्हर्च्युअल मेसेज. इट इज नॉट फॉर तर तुम्ही हा पॅरेग्राफ पूर्ण पॅसेज भरून लिहायचं नाही, तर 5 ते 7 ओळीत हा मेसेज तुमचा असला पाहिजे आणि कोण लिहिला आहे हा मेसेज इथे त्याचं नाव लिहायचं आहे. तर इथे तुम्हाला 4 मार्क्स मिळवण्यासाठी डेट, टाईम, नेम्स व्यवस्थित लिहून काय मेसेज आहे तो ॲटलिस्ट 6 to 7 लाईन्समध्ये लिहून व्यवस्थित लिहायचं आहे. तुम्हाला इथे 4 पैकी 4 मार्क्स हे मिळून जातील. त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन जो असणार आहे तो अतिशय सोपा असणार आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला क्वेश्चन्सच लिहायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये कुणाचा इंटरव्ह्यू घेणार आहे, त्याचे नाव, डेट काय असणार आहे, व्हेन्यू ठिकाण, टाईम, त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ द इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न बघा अशा प्रकारे लिहायचे आहेत. 8 प्रश्न लिहाल तर तुम्ही 4 मार्क्स सहज मिळवू शकाल. हा खूप प्रश्न सोपा असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4C मधला थर्ड सॉल्व केलेला आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज. हा देखील 2 पॅरेग्राफमध्ये जर तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलं तर तुम्हाला येथे देखील 4 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर असणार आहे आपला क्वेश्चन नंबर 4D मध्ये ब्लॉग रायटिंगमध्ये बघा तुम्ही पाहू शकता तर कशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित फॉर्मॅट फॉलो करायचा आहे आणि त्याचा टायटल, त्याच्यानंतर मेन थीम जे असणार आहे ती, त्याच्यानंतर व्यवस्थित त्याचे खाली बॉर्डर वगैरे करून लिहाल तर अतिशय ते खूप छान दिसतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेक्शन